विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसूर खुर्द. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नसंच प्रश्नपेढी जी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अलीकडेच प्रकाशित केलेली आहे त्याचे विवेचन पाहणार आहोत. ही प्रश्नपेढी प्रामुख्याने मार्च 2021च्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठी हा प्रश्नसंच आहे. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतील असे नाही याची नोंद घ्यावी. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो की यामध्ये असे प्रश्न आहेत, इतके प्रश्न आहेत की तुमची राज्यशास्त्र विषयाची 100% तयारी होऊ शकते. तर चला तर आपण यातील जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याचे विवेचन आता आपण पाहूया. तर प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे, टिंबाटिंबामध्ये बर्लिनची भिंत पाडण्यात आली. याचे पर्याय आहेत 1988, 1989, 1990, 1991. तर याचं उत्तर आहे 1989. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन टिंबाटिंबामध्ये झाले. तर याचे पर्याय आहेत 1989, 1990, 1991, 1992. तर याचे पर्याय आहेत, पर्यायापैकी याचं उत्तर आहे 1991. त्यानंतर प्रश्न तिसरा, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये टिंबाटिंबा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा उदय झाला. पर्याय आहेत एकध्रुवीय, द्विध्रुवीय, बहुध्रुवीय आणि प्रादेशिक. तर याचं उत्तर आहे एकध्रुवीय. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, टिंबाटिंबामध्ये इराकने कुवेतवरती आक्रमण केले. पर्याय आहेत 1987, 1988, 1989, 1990. तर याचं उत्तर आपल्याला माहीत आहे, याचं उत्तर आहे 1990. त्यानंतर न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा सर्वप्रथम टिंबाटिंबा यांनी वापरली. पर्याय आहेत जॉर्ज बुश, विल्सन, चर्चिल, बराक ओबामा. तर याचं उत्तर आहे जॉर्ज बुश. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, फ्रान्सिस फुकुयामा यांनी टिंबाटिंबा हा सिद्धांत मांडला. पर्याय आहेत इतिहासाचा अंत, राज्यशास्त्राचा अंत, समाजशास्त्राचा अंत. तर त्यांनी जो सिद्धांत मांडला आहे तो सिद्धांत आहे इतिहासाचा अंत. त्यानंतर सातवा प्रश्न, अमेरिकन समाजशास्त्रज्ञ टिंबाटिंबा यांनी सत्तेचे 2 प्रकारात विभाजन केले आहे. तर याचे पर्याय आहेत फ्रान्सिस फुकुयामा, जोसेफ नाय, जॉर्ज बुश आणि विल्सन. तर याचं उत्तर आहे जोसेफ नाय. त्यानंतर सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःचे ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबाटिंबा होय. तर याचे पर्याय आहेत हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर, ग्रीन पॉवर आणि व्हाईट पॉवर. तर याचं उत्तर आहे सॉफ्ट पॉवर. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, पिझ्झा
बर्गर, शैक्षणिक, आंतरजाल ही टिंबाटिंबाची उदाहरणे आहेत. तर आपल्याला याचे पर्याय आहेत हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर, ग्रीन पॉवर आणि व्हाईट पॉवर. तर पिझ्झा, बर्गर, शैक्षणिक, आंतरजाल ही सॉफ्ट पॉवरची उदाहरणे आहेत. त्यानंतर 1993 मध्ये जागतिक मानवी हक्क परिषद टिंबाटिंबा येथे पार पडली. याचे पर्याय आहेत शिकागो, व्हिएन्ना, जोहान्सबर्ग आणि स्वीडन. तर याचं उत्तर आहे व्हिएन्ना. त्यानंतर 11वा प्रश्न, टिंबाटिंबा रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क ट्रेड सेंटर येथे दहशतवादी हल्ला झाला. याचे पर्याय आहेत 11 सप्टेंबर 2001, 11 सप्टेंबर 2002, 11 सप्टेंबर 2003 आणि 11 सप्टेंबर 2004. तर याचं उत्तर आहे आपल्याला माहीत आहे की 11 सप्टेंबर 2001. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, टिंबाटिंबामध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हल्ला केला. याचे पर्याय आहेत 1971, 1972, 1973 आणि 1974. तर याचं उत्तर आहे 1972. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, टिंबाटिंबामध्ये अमेरिकेने दहशतवादी लढाई विरुद्ध अफगाणिस्तान सोबत युद्ध पुकारले. याचे पर्याय आहेत 2001, 2002, 2003, 2004. तर याचं उत्तर आहे 2001. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, वन बेल्ट वन रोड ही योजना टिंबाटिंबा देशाने राबवली. पर्याय आहेत अमेरिका, भारत, चीन, नेपाळ. याचं उत्तर आपल्याला माहीत आहे. ही संकल्पना वन बेल्ट वन रोड ही संकल्पना चीन ह्या देशाने राबवली. त्यानंतर 15वा प्रश्न, आसियान प्रादेशिक संघटनेची स्थापना टिंबाटिंबामध्ये झाली. तर याचे पर्याय आहेत 1965, 1966, 1967, 1968. तर या संघटनेची स्थापना ही 1967 मध्ये झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, टिंबाटिंबामध्ये मास्ट्रिक्ट करार करण्यात आला. तर याचे पर्याय आहेत 7 फेब्रुवारी 1991, 7 फेब्रुवारी 1992, 7 फेब्रुवारी 1993, 7 फेब्रुवारी 1994. तर याचं उत्तर आहे 7 फेब्रुवारी 1992. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, युरोपियन संघाचे टिंबाटिंबा हे अधिकृत चलन आहे. डॉलर, हेन, युरो, रुपया. तर याचं उत्तर आहे आपल्याला माहीत आहे युरो. हे युरोपियन संघाचे अधिकृत चलन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, युरोपियन संघातील युरो हे 28 पैकी टिंबाटिंबा देशांचे अधिकृत चलन आहे. पर्याय आहेत 18, 19, 20 आणि 21. आपल्याला माहीत आहे हे चलन 19 देशांचे अधिकृत चलन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, 1 जानेवारी 1999 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात टिंबाटिंबा या चलनाचा प्रवेश
झाला. तर याचे पर्याय आहेत डॉलर, हेन, युरो, रुपये. तर याचं उत्तर आहे आपल्याला माहीत आहे की युरो ह्या चलनाचा उदय झाला. त्यानंतर 20 शेंगेन करार हा टिंबा साली करण्यात आला. याचे पर्याय दिलेले आहेत 1985, 1986, 1987 आणि 1988. तर याचं उत्तर आहे आपल्याला माहीत आहे की 1985. त्यानंतर शेंगेन करार हा या खेडेगावात करण्यात आला. फ्रान्स, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि जर्मनी. तर याचं उत्तर आपल्याला माहीत आहे की लक्झेंबर्ग येथे करण्यात आला. त्यानंतर 22 टिंबामध्ये ब्रिटनने युरोपियन संघातून माघार घेतली. त्याचे पर्याय आहेत 2015, 2016, 2017, 2018. त्याचं उत्तर आहे 2016. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 युरोपियन संसदेमध्ये टिंबा सदस्य 5 वर्षासाठी निवडले जातात. पर्याय आहेत 751, 756, 768, 789. तर याचं उत्तर आहे 751. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 टिंबामध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. 1984, 1985, 1986, 1987. याचं उत्तर आहे 1985. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 सार्क संघटनेमध्ये अफगाणिस्तान या देशाचा टिंबामध्ये समावेश झाला. तर याचं उत्तर आहे 2007 मध्ये सार्क संघटनेमध्ये अफगाणिस्तानने प्रवेश केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बिमस्टेकची स्थापना टिंबामध्ये झाली. पर्याय आहेत 1995, 1996, 1997, 1998. तर याचं उत्तर आपल्याला माहीत आहे की 1997. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना टिंबामध्ये झाली. 2001, 2002, 2003, 2004. तर याचं उत्तर आहे 2001. त्यानंतर ब्रिक्स या संघटनेची स्थापना टिंबामध्ये झाली. पर्याय आहे 2008, 2009, 2010, 2011. तर याचं उत्तर आहे 2009. त्यानंतर शांघाय सहकार्य संघटनेचे भारत आणि पाकिस्तान टिंबामध्ये सदस्य झाले. तर पर्याय आहेत 2015, 2016, 2017, 2018. तर याचं उत्तर आहे 2016. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 G20 या संघटनेची स्थापना टिंबामध्ये झाली. पर्याय 1996, 1997, 1998, 1999. तर याचं उत्तर आहे 1999. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे. मी तुम्हाला जोड्या येतात ती जोडी तुम्ही दुरुस्त करून लिहावायची आहे. तर तुम्हाला एकूण 4 जोड्या देतात. त्या 4 जोड्यापैकी 3 जोड्या बरोबर असतात आणि एक जोडी चुकीची असते. ती जोडी तुम्हाला दुरुस्त करून लिहायची आहे. तर पहिला आहे सार्क सदस्य नेपाळ.
दुसरी जोडी आहे शांघाय सहकार्य संघटना कझाकिस्तान. तिसरा आहे ब्रिक्स सदस्य इंग्लंड. चौथा आहे बिमस्टेक चीन. तर यातील चुकीची जोडी आहे ब्रिक्स सदस्य इंग्लंड. तर याऐवजी तुम्हाला लिहिता येईल, तर यावेळी तुम्हाला ब्राझील लिहिता येईल किंवा तुम्हाला रशिया लिहिता येईल, भारत लिहिता येईल किंवा तुम्हाला चीन लिहिता येईल. इंग्लंडऐवजी तुम्हाला ब्राझील, रशिया, भारत किंवा चीन तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर दुसरी आहे पूर्व तिमोर, इंडोनेशिया. त्यानंतर एरिस्ट्रिया, इथिओपिया. त्यानंतर मॉन्टेनिओ, चेकोस्लोव्हाकिया. दक्षिण सुदान. तर यातील चुकीची जोडी आहे मॉन्टेनिओ, चेकोस्लोव्हाकिया. तर याही तुम्हाला लिहिता येईल, म्हणजे मॉन्टेनिओ याचा संदर्भ आहे युगोस्लाव्हिया. युगोस्लाव्हिया. त्यानंतर तिसरा आहे शैक्षणिक देवाणघेवाण सॉफ्ट पॉवर, आंतरजाळ हार्ड पॉवर, फूड चेन सॉफ्ट पॉवर. तर चुकी जोडी आहे आंतरजाळ हार्ड पॉवर. तर आंतरजाळाचं आहे देखील सॉफ्ट पॉवर. त्यानंतर न्यूयॉर्क 9/11, बाली 2002, मुंबई 2005. तर चुकी जोडी आहे मुंबई 2005. त्याची आहे मुंबई 2008. त्यानंतर क योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह, द्विध्रुवीयतेचा अस्त 1, 2, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, 3, अलिप्ततावादाचा अंत, 4, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर याचं उत्तर आहे आपल्याला माहीत आहे की द्विध्रुवीयतेचा अस्त. त्यानंतर मास्त्रिक्ट करार संदर्भ पर्याय आहेत संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल. दुसरा पर्याय आहे युरोपीय संघ. तिसरा पर्याय आहे अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप. आणि चौथा आहे ब्रिक्सची स्थापना. तर हा संदर्भ आहे युरोपीय संघ आणि मास्त्रिक्ट करार यांचा संदर्भ आहे. त्यानंतर दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. मी तुम्हाला विधान देतात आणि त्यासाठी समर्पक अशी संकल्पना लिहायची आहे. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराने प्रभाव पाडते त्यासाठी समर्पक संकल्पना आहे हार्ड पॉवर. त्यानंतर जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य यासाठी संकल्पना आहे महासत्ता. त्यानंतर युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली यासाठी संकल्पना आहे शीतयुद्धाचा शेवट व नवीन राष्ट्रांचा उदय. त्यानंतर चौथा आहे पात्र व्यक्तींना 26 युरोपियन देशात
मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी. यासाठी संकल्पना आहे शेंगेन व्हिसा. शेंगेन व्हिसा. शेंगेन व्हिसा ही संकल्पना आहे. त्यानंतर 6. युरोपीय संघातील युरो चलन स्वीकारलेल्या देशांच्या आर्थिक व भौगोलिक प्रदेशात असलेले नाव. तर यासाठी नाव आहे युरोझोन. युरोझोन हे नाव आहे. त्यानंतर 7 आहे जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडते अशी संकल्पना. यासाठी आहे हार्ड पॉवर. हार्ड पॉवर. त्यानंतर समाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालवलेला हिंसाचार आपल्याला माहिती आहे. यासाठी संकल्पना आहे दहशतवाद. त्यानंतर 9 आहे सरकारी संस्थांना लक्ष्य करीत असलेला दहशतवाद. यासाठी संकल्पना आहे पारंपरिक दहशतवाद. त्यानंतर अनेक देशांनी मिळून आपले आर्थिक हितसंबंध अधिक दृढ करण्यासाठी तयार केलेला गट याला म्हणतात प्रादेशिक संघटना. आता गटात न बसणारा शब्द ओळखावल्या. आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आणि लिहायचा आहे. पहिला आहे युरोझोनमध्ये देश फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, इटली. तर गटात न बसणारा शब्द आहे स्वीडन. त्यानंतर सार्कचे सदस्य देश चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश. तर सार्क आणि चीन यांचा काही संबंध नाही, त्यामुळे चीन. त्यानंतर बिमस्टेकचे सदस्य देश भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ. तर पाकिस्तान हा शब्द आहे. त्यानंतर शांघाय सहकार्य संघटनेचे देश चीन, रशिया, भारत आणि अमेरिका. तर अमेरिकेचा शांघाईशी काही संबंध नाही. त्यानंतर युगोस्लाव्हियाचे विघटनातून उदयास आलेली राष्ट्र. पर्याय आहेत स्लाव गणराज्य, क्रोएशिया, सर्बिया आणि बोस्निया. तर गटात न बसणारा शब्द आहे स्लाव गणराज्य. त्यानंतर पुढचा आहे बांगलादेश, भारत, भूतान, श्रीलंका आणि रशिया. आपल्याला सांगता येईल बांगलादेश, भारत, भूतान, नेपाळ, श्रीलंका हे सार्क संघटनेचे देश आहेत. रशिया आणि सार्कचे संबंध नाही, गटात न बसणारा शब्द आहे रशिया. त्यानंतर भारत, अमेरिका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान. गटात न बसणारा शब्द आहे अमेरिका, कारण बाकीचे हे देश सार्कचे सदस्य आहेत म्हणून अमेरिका आहे. त्यानंतर 8 चीन, रशिया, कझाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान. तर गटात न बसणारा शब्द आहे भारत. त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पाकिस्तान, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड. तर हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे पाकिस्तान. त्यानंतर
10वा आहे इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस. त्यानंतर सन्स फ्रंटी आर ऑक्सफम आणि बिमस्टेक. तर गटात न बसणारा शब्द आहे बिमस्टेक. त्यानंतर 11व क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, स्लाव गणराज्य आणि बोस्निया. तर गटात न बसणारा शब्द आहे स्लाव गणराज्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिला आहे शांघाय सहकार्य संघटना सभासद देश. तर यामध्ये तुम्हाला पहिले सांगता येईल चीन, रशिया, कझाकस्तान आणि किर्गिस्तान हे तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर दुसरा आहे बिमस्टेक देश. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ सांगता येईल आणि तुम्हाला श्रीलंका देखील सांगता येईल. त्यानंतर पुढचं संकल्पना चित्र आहे सार्क संघटनेचे देश. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तान यापैकी तुम्हाला 4 देश सांगता येतील. त्यानंतर पुढचा आहे ब्रिक्स. तर याच्यामध्ये बघा बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया म्हणजे भारत, सी फॉर चायना म्हणजे चीन आणि एस फॉर साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर आहे सॉफ्ट पॉवर उदाहरणे. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा पहिले सांगता येईल शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम, आंतरजाळ, त्यानंतर फूड चेन्स आणि तुम्हाला इतर देशाबद्दल आकर्षण हे सांगता येईल. त्यानंतर पुढचं आहे नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये बघा पहिला आहे युरोझोन राष्ट्रे. याखालील प्रश्न बघा याखालील प्रश्न आहेत युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असणाऱ्या देशांची नावे लिहा. म्हणजे तुम्हाला युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असणारे देश सांगायचे आहेत. तुम्हाला इथं बघा आता युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य तुम्हाला फिकट रंगामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये बघा फिनलँड आहेत, त्यानंतर जर्मनी आहे, फ्रान्स आहे, स्पेन आहे हे तुम्हाला सांगता येतील. त्यानंतर युरोझोनमध्ये सहभागी नसलेले पण युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश लिहा. जे युरोझोनमध्ये सहभागी नाहीत पण युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. आता हे तुम्हाला लाल रंगामध्ये आहेत ते बघा तुम्हाला स्वीडन आहे, पोलंड आहे, त्यानंतर रोमानिया आहे आणि युनायटेड किंगडम आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे फ्रान्स या देशाच्या दक्षिणेस असलेल्या एका देशाचे नाव लिहा. तुम्हाला फ्रान्स या देशाच्या दक्षिणेस असलेल्या देशाचे नाव. तर बघा तुम्हाला फ्रान्स देश या देशाच्या दक्षिणेस असलेल्या देशाचे नाव. यामध्ये तुम्हाला बघा फ्रान्स देश याच्यामध्ये स्पेन सांगता येईल, त्यानंतर मोनॅको सांगता येईल. त्यानंतर
पुढचा नकाशा आहे शेंगेन क्षेत्र. हा नकाशा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. तर शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. दुसरा प्रश्न आहे शेंगेनचे सदस्य नसलेले पण युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले पण शेंगेनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. तर बघा पहिला शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले 2 देश शेंगेनचे आहेत आणि युरोपियन युनियनचे देखील आहेत. आता हे बघा तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये आहेत. स्पेन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, पोलंड आहे, फ्रान्स आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न शेंगेनचे सदस्य नाहीत पण युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला जरा फिकट रंगामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. बेलारूस आहे, युक्रेन आहे आणि युनायटेड किंगडम आहेत. त्यानंतर युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले पण शेंगेन सदस्य असलेले एका देशाचे नाव लिहा. याच्यामध्ये तुम्हाला बघा गडद रंगामध्ये दिलेले आहेत. नॉर्वे आहे, बेलारूस आहे आणि रोमानिया आहे. त्यानंतर पुढचा नकाशा आहे. यामध्ये काय म्हटलं बघा सौदी अरेबिया या देशाच्या उत्तरेस असणाऱ्या 2 राष्ट्रांची नावे लिहा. जिथं सौदी अरेबिया आहे या सौदी अरेबियाच्या उत्तरेस असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. तुम्हाला इराक सांगता येईल, इराण सांगता येईल किंवा सिरिया सांगता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इराक देशाच्या दक्षिण असलेल्या 2 राष्ट्रांची नावे लिहा. म्हणजे इराक देशाच्या दक्षिणेस इराकच्या दक्षिणेस असलेल्या 2 देशांची नावे लिहायची. तुम्हाला सौदी अरेबिया लिहिता येईल, इथं येमेन लिहिता येईल. तिसरा प्रश्न इराण देशाच्या पूर्वेस असणाऱ्या एका देशाचे नाव लिहा. इराण देश आहे, या इराण देशाच्या पूर्वेस म्हणजे या इराण देशाच्या पूर्वेस अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, तुम्हाला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण 1 यामधील प्रश्नपेढीचे वस्तुनिष्ठ प्रश्न याचे विवेचन पाहिलेले आहे. थँक्यू.